ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते। पुरुषा सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते। तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी, मग तिया लाविती वेदी कारणाच्या। तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणी उपाया, तया नाव धनंजया कार्य पैगा। आणि इच्छा मदाच्या थावी लागली मनाते उठवी, ते इंद्रिये राहटवी हे कर्तृत्व पैगा। म्हणून तिन्ही या जाना कार्य कर्तृत्व कारणा। प्रकृती मूळ हे राना सिद्धांचा म्हणे। एवतीही चेनी समवाये प्रकृती कर्म रूप होये। परिजया गुणा वाढे त्राई आणि सारखी। जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे। रजो गुण निपजे मध्यमते। जे का केवळ तमे होती, जे कर्मे निषिद्ध अधर्मे जाणतीये। ऐसेनी संतासनते कर्मे प्रकृतीस्तव होते। तयापासून निर्वाळते सुख दुःख गा। असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे। तया दोहोच्या बोलिजे भोग पुरुष सुख दुःख जववरी। निपजती साचोकारी तव प्रकृती उद्धम करी। पुरुष भोगी प्रकृती पुरुषाची कुळवाडी। सांगता असंगडी जे अंबुले जोडी अंबुला खाय। अंबुला अंबुलिया संगती नासोय की अंबुली जगविये चोज एका। कार्य करण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते। पुरुषा सुख दुःखाना भोक्तृत्व हेतुरुच्यते। तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकाराशी आधी, मग तिये लावली वेदी कारणाच्या। इच्छा आणि बुद्धी यांचा समन्वय झाला असता अहंकाराचा वारा लागतो आणि मीपणाचा अग्नी प्रज्वलित होतो। तो तमोगुण माणसाच्या दुःखाला कारण होय। संतांचे संगती मनोमार्गकती अकळावा पती श्रीपती।